उल्हासनगरमध्येही अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी सुभाष टेकडी चौकात 50 लाखांची रोकड पकडली। रिक्षा चालक आणि 50 लाख रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले। उल्हासनगर महापालिकेच्या समोर एका कार्यालयातून ही रोकड निघाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी केलेला आहे। मग ती रिक्षा जवळपास 1 नंबर 2 नंबर 3 नंबर करत उड्डाणपुलावरून रेल्वे उड्डाणपुलावरून 4 नंबरच्या दिशेने आली, सुभाष टेकडीच्या दिशेने। मग आम्ही पोलिसांना संपर्क साधला। सुभाष टेकडीमध्ये सतत पोलीस असतात, त्यांची चौकी तिथं मी त्यांना सांगितलं गाडी अडवली आणि ती गाडी अडवून चौकशी करायला लागली तर त्याच्यामध्ये ती 50 लाखाचं रोकड आढळलं आणि ती जी व्यक्ती होती सगळे पळून गेले। तो फक्त रिक्षावाला बसलेला होता, रिक्षावाला आमच्या समोर त्याने हायर केलेला होता। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की रिक्षावाल्याचा काहीतरी दोष असावा, कारण ते दिसतंय समोरून, ते आम्ही पाहत होतो। मग पोलिसांनी तो रिक्षावाला ती रोकड सगळं ताब्यात घेतली। तिकडनं निवडणूक भरारी पथकाची लोकं आली, त्यांच्या समोर तो सगळं समक्ष तो 50 लाखाची बॅग उघडून ती रेकॉर्डिंग केली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या